हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मॅथ के सर. तर आपण आज क्लास 9चा अल्जेब्राचा पहिला चॅप्टर सेट्स त्यामधलं वेन डायग्राम हे बीट पाहणार आहोत. याआधी आपण 2 व्हिडिओ टाकले आहेत. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 चं इंट्रोडक्शन विथ प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.2 चं इंट्रोडक्शन आणि ते प्रॅक्टिस सेट सुद्धा दोन्ही सुद्धा कंप्लीट केले आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ते सुद्धा पाहून घेऊया. तर आज आपण सुरू करूया वेन डायग्राम. त्याआधी जर या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला रेग्युलरली मिळतील. ठीक आहे, तर सुरू करूया आता वेन डायग्राम. तर वेन डायग्राम म्हणजे काय असणार आहे, तर हे सुद्धा सेट रिप्रेझेंट करण्यासाठीच असेल, पण ज्या अर्थी डायग्राम शब्द आलाय तिथे असणार ती फिगर असेल. म्हणजेच काय, वेन डायग्राम काय असेल, अ सेट कॅन बी रिप्रेझेंटेड इन क्लोज फिगर विथ द हेल्प ऑफ वेन डायग्राम. म्हणजेच काय, एखादी क्लोज फिगर असेल तर ती आपल्याला सेटच्या थ्रू डिनोट करायची, म्हणजे ती काय असेल मग वेन डायग्राम. आता वेन डायग्राम साठी ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे 3 फिगर जास्त प्रमाणात वापरले जातात. त्यामध्ये काय असणार, सगळ्यात पहिल्यांदा काय असेल, सर्कल असेल, नेक्स्ट असेल रेक्टँगल आणि थर्ड वन काय असणार आहे, ट्रायंगल. या 3 पेक्षा वेगळ्या पण वापरतात, पण कॉमनली आपण काय वापरतो, सर्कल, रेक्टँगल आणि ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे वेन डायग्राम काय असणार आहे मग, एनी क्लोज फिगर टू रिप्रेझेंट द सेट. ठीक आहे, म्हणजे सपोज एखादा एक्झाम्पल घेऊया आपण, त्यातनं तुम्हाला अजून क्लिअर होईल. सपोज आपल्याकडे सेट ए आहे. ठीक आहे, विथ सेट ए विथ व्हॉट, नॅचरल नंबर्स. म्हणजे काय, लेट द सेट ए ऑफ एनी 5 नॅचरल नंबर्स 1 2 3 4 and 5. म्हणजे आपण काय घेतले, 5 नॅचरल नंबर घेतले. तर आता हे वेन डायग्रामच्या मदतीने आपण कसे शो करू शकतो हे चेक करूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रेक्टँगल काढून घेऊ. त्यात तुम्ही आता ट्रायंगल काढू शकता, सर्कल काढू शकता. रेक्टँगल मध्ये सपोज आता सेटचं नाव काय आपल्या, ए, कॅपिटल ए. मग ते काय लिहू शकतो आपण, कॅपिटल ए. ठीक आहे, ते आतमध्ये लिहू शकता किंवा सेटच्या वर लिहिलं तरी सुद्धा, सॉरी फिगरच्या वर लिहिलं तरी सुद्धा चालून जाईल. आता यातले एलिमेंट्स इथं आपण डिनोट करूया. काय, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 and 5. आपण सेट लिहिताना मध्ये कॉमा द्यायचो, पण आता वेन डायग्राम मध्ये कॉमा द्यायची गरज नसणार आहे. ते तुम्ही फ्री देऊ शकता, 1 2 3 4 and 5. आता याची अरेंजमेंट जी आहे ती तुम्ही कशी लिहिले तरी चालेल. म्हणजे 1 2 3 जे काही एलिमेंट असतील ते कसे रँडमली लिहिले तरी चालतील, पण यातलेच एलिमेंट इथं असले पाहिजे. ठीक आहे, सपोज आता हे रेक्टँगल झालं, आपण काय करूया, ट्रायंगल काढून बघूया किंवा सर्कल काढून बघूया. सर्कल मध्ये सुद्धा ए नाव दिले जे आहे ते. यात आहे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 1 आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे, वेन डायग्राम. कुठली जो काय सेट आहे त्याची वेन डायग्राम येईल लक्षात. नेक्स्ट बघूया. तर मग आता वेन डायग्राम झालं तर नेक्स्ट काय आपल्याकडे, सबसेट. सबसेट म्हणजे काय असेल, नावात आपल्याला काय होतं, क्लिअर होत, सॉरी सब्जेक्ट नाही सबसेट. काय असणार आहे, सबसेट. सबसेट म्हणजे काय असेल, मग आता नावात काय क्लिअर होतं आपल्याला, सब टॉपिक, सब बीट. म्हणजे एखाद्या मूळ गोष्टींचं अजून ऍडिशनल बीट असेल. म्हणजेच काय, सपोज एखादा सेट आहे तर त्याच्यावर अजून डिपेंड असलेला सेट, म्हणजे तो काय असेल, सबसेट असेल. म्हणजेच काय, सपोज आपल्याकडे एक्स आणि वाय हे 2 सेट आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, एक्स मध्ये सपोज 2 आहे, 4 6 आणि 8 हे 4 एलिमेंट आहेत, आणि वाय मध्ये आहे 4 and 6 हे 2 एलिमेंट आहेत. ठीक आहे, वाय मध्ये काय 2 एलिमेंट आहेत, 4 आणि 6, आणि एक्स मध्ये काय 2 4 6 आहे. अजून घेऊया आपण झेड घेऊया. झेड मध्ये सुद्धा काय असतील 2 and 8 हे 2 एलिमेंट येईल लक्षात. म्हणजे आपण सबसेट म्हणजे काय चेक करूया. सबसेट म्हणजे काय असणार आहे, सपोज एक्स वाय झेड 30 सेट असताना आपल्याला काय क्लिअर होतं की वाय मधले दोन्ही एलिमेंट काय एक्स मध्ये आहेत. म्हणजे काय, 4 आहे का, आहे, 6 आहे, सेम 2 पण आहे आणि 8 पण आहे येईल. म्हणजेच काय, तर y हा x चा काय असणार आहे, सबसेट असेल. सेम y इज द सबसेट ऑफ x अँड z इज ऑल्सो सबसेट ऑफ x. म्हणजेच काय, एव्हरी एलिमेंट ऑफ y शुड बी प्रेझेंट इन एलिमेंट ऑफ x, है ना. म्हणजेच काय, अगेन काय म्हणू शकतो आपण, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट z मस्ट बी एन एलिमेंट ऑफ सेट x. म्हणजेच काय, ज्याचा सबसेट असेल तो म्हणजेच काय असला पाहिजे,
ओरिजिनल सेट मधले सगळे एलिमेंट नाही, पण जेवढे एलिमेंट असतील त्यातले थोडे जर एलिमेंट असतील तरी सुद्धा तो त्या सेटचा काय म्हणू शकतो आपण, सबसेट. म्हणजे काय, वाय मध्ये काय सेट एक्स मधले सगळे एलिमेंट आहेत का, नाहीयेत, त्यातले जे आहेत ते 2-4 आहेत. म्हणजे ह्या काय असेल मग, वाय हा एक्स चा सबसेट आहे, सेम झेड हा एक्स चा सबसेट आहे. सपोज अजून एक ए घेऊया आपण. ए मध्ये 2 आहे, 4 आहे, 9 आहे. आता ए हा सबसेट असणार आहे का वाय एक्सचा, तर नसेल. का, कारण 2, 4 आहे पण 9 आहे वेगळं आलंय. त्यामुळे काय असलं पाहिजे आपल्याला, जेवढे एलिमेंट आहेत त्याच्यापैकीच एक तर पूर्ण असले पाहिजे किंवा थोडे किंवा सिंगल असलं तरी सुद्धा चालेल, पण काय पाहिजे यातलेच एलिमेंट दुसऱ्या सेट मध्ये असेल तरच तो दुसरा सेट म्हणजे काय असणार आहे, त्या सेटचा सबसेट असेल. ठीक आहे. तर नेक्स्ट बिट पाहूया आपण आता. आणि सबसेट जे आहे त्याचं डिनोशन पण सांगतो मी. सबसेट कशाने डिनोट करतो आपण, हे सबसेट जे आहे हे आपल्याला डिनोट कसं करायचंय, त्याला हे साइन आहे. ठीक आहे. म्हणजे सपोज आता आपण एक्झाम्पल घेतलं होतं एक्स आणि वायचं. एक्स मध्ये आपण ए बी सी घेऊया, वाय मध्ये बी आणि सी घेऊया. म्हणजे वाय इज द सबसेट ऑफ एक्स म्हणू शकतो, कारण एव्हरी एलिमेंट ऑफ सेट वाय इज अन एलिमेंट ऑफ सेट एक्स है ना. म्हणजे सगळे एलिमेंट ह्याच्यात आहेत, त्यामुळं y इज सबसेट ऑफ x असं आपण म्हणू शकतो. मग हे डिनोट कसं करणार, y इज अ सबसेट ऑफ सेट x. हे लक्षात आहे. आणि जर सबसेट नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, ही क्रॉस लाईन असते. हा, आता सबसेटची वेन डायग्राम कशी ड्रॉ करू शकतो आपण ते एकदा चेक करून घेऊया. म्हणजेच काय, सपोज अगेन x इज अ सेट ए बी सी डी है ना, आणि y इज द सेट ऑफ बी कॉमा सी. म्हणजेच काय, y मधले दोन्ही एलिमेंट x मध्ये आहेत, म्हणजे y इज द सबसेट ऑफ सेट x. ते लिहिणार कसं आपण, y इज द सबसेट ऑफ सेट x. आणि नेक्स्ट आपण चेक करूया, काय चेक करायचं आपल्याला, वेन डायग्राम काढायची. सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आपण, रेक्टेंगल काढला. आणि याच्यात अजून एक ट्रिक आहे की जो सबसेट आहे तो आपण ड्रॉ करून घ्या. पहिल्यांदा रेक्टेंगल काढलं, त्यानंतर आपण जो सबसेट आहे तो ड्रॉ करून घ्या. यात सबसेट कुठला आहे, y आहे, कोणाचा आहे, x आहे. म्हणजे काय, सपोज सर्कल मध्ये काढलं आपण, y इज द सबसेट, त्याला y नाव देऊ. y मध्ये काय आहे, b आहे आणि c आहे. राहिलं काय आता, x राहिला. x चं नाव इथे लिहून घ्या. ह्याच्यात काय ABCD आहे, पण ह्याच्यात b आणि c कुठं आले, y मध्ये आले. म्हणजे इथे काय येणार आहे, A B C आणि D. झाली वेन डायग्राम है ना. म्हणजे काय, सबसेट जर असेल, त्याची वेन डायग्राम काढायचं असेल तर पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही मोठ्या सेटसाठी एखादी डायग्राम काढून घ्या. त्यानंतर सबसेटची डायग्राम काढा आणि विथ त्यात काय नाव द्या, एलिमेंटचे नाव सुद्धा लिहून घ्या. ठीक आहे. आणि अजून एक सबसेटचे रूल आहेत आपल्याकडे 2-4. सबसेट मध्ये काय काय असतं आपण ते पण चेक करूया. डस्टर बघूया. हा, डस्टर तर आपण काय करूया आता, सबसेटचे जे काय रूल्स आहेत ते काय असणार आहेत. तर सबसेट कुठला कोणाचा असेल, सपोज ए हा सेट गिवन आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यात एलिमेंट असतील 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5. तर ए हा क्वेश्चन कसा असतो, तर राईट एनी 5 सबसेट ऑफ सेट ए. म्हणजे सेट ए चे कुठलेही 5 सबसेट तुम्हाला द्यायचे. ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतील. ठीक आहे. याचा आन्सर काय असलं पाहिजे, ह्याचे अजून एक रूल्स काय असणार ते सांगतो सगळ्यात पहिल्यांदा. तर कुठलाही सेट हा स्वतःचाच काय असतो, सबसेट असतो. म्हणजे ए हा सेट आहे तर तो स्वतःचाच काय असणार आहे, सबसेट. आपल्याला एनी 5 सबसेट लिहायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा काय असेल, मग तो स्वतःच सेट लिहून घेऊया आपण. म्हणजे काय, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5. म्हणजे पहिला सेट तर झाला तो स्वतःचाच असल्यामुळे. नंबर 2 चा काय असतो, तर एनी एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एनी सेट. म्हणजे काय, कुठलाही एम्प्टी सेट, म्हणजे एम्प्टी सेट एकच असणार आहे, किंवा एम्प्टी सेट इज अन व्हॉट सबसेट ऑफ एनी सेट. म्हणजे काय, एम्प्टी सेट सुद्धा काय असतो, सगळ्याच सेटचा काय असतो, सबसेट. म्हणजे 2 तर डिफॉल्ट असतील. डिफॉल्ट म्हणजे जो गिवन आहे तो एक, आणि दुसरा काय असणार आहे, एम्प्टी सेट एक. म्हणजे 2 काय असतील, लिहू शकता येतो आपल्याला मनाने. नंबर 3 काय असेल, मग यातले कुठले एलिमेंट घ्या हे तर तुम्ही लिहू शकता. म्हणजे काय, ए इज इक्वल टू काय 1 2 लिहू शकता, 4 ए इज इक्वल टू 2 3 अँड सो ऑन. तुम्ही जेवढे आहेत तेवढे, पण ह्याचेच एलिमेंट घेऊन तुम्ही लिहू शकता कुठलेही सबसेट. क्वेश्चन मध्ये एनी 5 म्हटले तेव्हा आपण 5 लिहा, वाटल्यास तर 6 लिहा. एखादं चुकलं तर मार्क नको जायला म्हणून. ठीक आहे. तर नेक्स्ट बिट आपण आता चेक करूया. नेक्स्ट बघूया आता आपण युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय असतं आपण चेक करूया. युनिव्हर्सल म्हणजे काय असणार आहे,
तर युनिव्हर्सल सेट म्हणजे काय असेल, तर हा बॉस सेट असतो है ना. बॉस सेट म्हणजेच काय, सपोज आपल्याकडे 4 सेट असतील, एक्स आहे, वाय आहे, झेड आहे आणि ए आहे. हे किती सेट आहेत आपल्याकडे, 4 सेट आहेत. नीट लक्षात द्या, युनिव्हर्सल म्हणजे काय ते सांगतोय. सपोज एक्स हा सेट आहे, ठीक आहे, आणि एक्स हा सेट आहे, तर वाय हा एक्सचा सबसेट आहे, झेड सुद्धा एक्सचा सबसेट आहे आणि ए सुद्धा काय असणार आहे, एक्सचा सबसेट आहे. म्हणजे तिन्ही काय असतील, एक्सचे सबसेट असतील. तर असं जर असेल तर एक्स काय असणार आहे, युनिव्हर्सल सेट असणार आहे ह्या तिघांसाठी. म्हणजेच काय, असा कुठलाही सेट असेल की ज्याचे बाकीचे सगळे सेट काय असणार आहेत, सबसेट असतील, म्हणजे तो सेट म्हणजे काय असणार आहे, युनिव्हर्सल सेट असेल. म्हणजेच काय, सपोज आपण चेक करूया, दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता एक्स वाय झेड सोडून आपण दुसरे अल्फाबेट घेऊया, जे घेऊया, के, एल आणि एम. ठीक आहे. तर जे हा काय असणार आहे, सेट ऑफ क्लासरूम्स फ्रॉम युअर स्कूल है ना. जे इज व्हॉट, सेट ऑफ क्लासरूम्स है ना. कुठले क्लासरूम्स आहेत, क्लासरूम्स फ्रॉम युअर स्कूल, म्हणजेच तुमच्या स्कूल मधल्या क्लासरूमचा सेट आहे. जे के काय असणार आहे, सेट ऑफ क्लासरूम ऑफ स्टँडर्ड 10th, म्हणजेच काय, 10th स्टँडर्डच्या क्लासरूमचा सेट जे के असेल. सॉरी, नेक्स्ट एल काय असेल, सेट ऑफ क्लासरूम्स ऑफ स्टँडर्ड 9th, म्हणजे 9thच्या स्टँडर्डच्या क्लासरूमचा सेट एल असेल. आणि एम काय असणार आहे, अगेन सेट ऑफ क्लासरूम्स ऑफ स्टँडर्ड 8 है ना. आता ह्याच्यात सगळ्या डिव्हिजन आले तुम्ही सांगतोय. आपण 8वी 9वी 10वी ह्या तिन्ही वर्गासाठी व्हिडिओ बनवत आहोत. तर जे तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील, फ्रेंड्स असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ किंवा चॅनल शेअर करू शकता आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून त्यांना सुद्धा काय होतील, हे व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. हा, बॅक टू सेट. तर जे काय आहे, क्लासरूमचा सेट आहे तुमच्या स्कूल मधल्या है ना. म्हणजे स्कूलमध्ये सगळ्याच क्लासरूम असतील. पण आता के काय, 10th चा क्लासरूम, म्हणजेच काय, 10th चा क्लासरूम आहे म्हणजे सगळ्या क्लासरूम मध्ये 10th येतेच, म्हणजे जे के सुद्धा काय असेल, जे चा सबसेट असेल. नेक्स्ट काय, 9th ची क्लासरूम सगळ्या क्लासरूम मध्ये येतं, म्हणजे के सुद्धा काय असणार आहे, जे चा सबसेट. अगेन 8 च्या पण येतात, म्हणजे एम सुद्धा काय असेल, जे चा सबसेट. म्हणजेच काय, जे चे काय असतील हे सगळे सबसेट आहेत. म्हणजे जे काय असलं पाहिजे, युनिव्हर्सल सेट. येईल लक्षात. आणि अजून एक युनिव्हर्सल सेट जर डिनोट करायचा असेल तर त्याला आपण काय करणार आहे, कॅपिटल यू. येईल लक्षात. म्हणजे युनिव्हर्सल सेट कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल यू ने. ठीक आहे, येईल, क्लिअर होईल. हा, तर एक्झाम्पल साठी म्हणून आपण जे के एल एम घेतो. शक्यतो आपण युनिव्हर्सल साठी यूच रिप्रेझेंट करतो, म्हणजे इथं सुद्धा काय असेल, यू असेल. पण आता एक क्लिअर हवा म्हणून मी काय घेतलंय, अल्फाबेट घेतले, जे के एल एम. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपलं कॉम्प्लिमेंट सेट. कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय असेल, तर कॉम्प्लिमेंट म्हणजेच बघूया आपण काय असणार आहे. तर सगळ्यात लास्ट असणार आहे आता काय, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे व्हॉट, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं चेक करूया आपण. सपोज आपल्याकडे यू इज द युनिव्हर्सल सेट आहे. ठीक आहे. ए इज अगेन, ए इज द सबसेट ऑफ यू असेल. येईल, एक्झाम्पल घेऊन सांगतो मी, म्हणजे अजून क्लिअर होईल. यू इज द युनिव्हर्सल सेट whereas 1, 2, 3, 4 and 5 are the elements of universal set and A is the subset of universal set whereas 2 and 4 are the elements of A. म्हणजे काय, A काय असेल, A is the subset of universal and A itself contains 2 and 4 elements है ना. म्हणजे आपल्याला आता कॉम्प्लिमेंट सेट चेक करायचा आहे. तर कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे काय असेल, सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्लिमेंट सेट आपण डिनोट करतो A डॅश ने है ना. म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट सेट ए डॅश ने डिनोट करतो. पण तो काय असणार आहे, तर ते चेक करूया. आता ए मध्ये काय आलंय, 2 आणि 4 आलंय. म्हणजे आता हे 2 एलिमेंट सोडून बाकीचे सगळे युनिव्हर्सल सेट मधले सगळे एलिमेंट इथं काय होतील, कॉपी होतील. म्हणजे काय, 1 आहे, 2 आहे, काय ते आहे, मग ते लिहायचं नाही आपण. नेक्स्ट आहे 3, लिहिता नाही म्हणून 3 लिहिलं. 4 आहे, नाही लिहायचं. आणि 5 म्हणजेच काय, 1, 3, 5 इज द कॉम्प्लिमेंट सेट ऑफ सेट ए. म्हणजेच काय, सेट ए चा ए डॅश इज द कॉम्प्लिमेंट आहे का, कारण ए मध्ये नसलेले पण युनिव्हर्सल मध्ये असलेले सगळे एलिमेंट म्हणजे काय असतील, त्या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट असेल. म्हणजेच काय,
ज्या युनिव्हर्सलच्या सबसेटमध्ये एलिमेंट नसतील आणि ते कुठं असतील मग त्याच्या कॉम्प्लिमेंट सेटमध्ये असतील. लक्षात येईल काय? त्याचे अजून एक एक्झाम्पल घेऊया वाटल्यास आपण. सपोज यू इज द सेट ऑफ ए ई आय ओ यू. ठीक आहे, ए इज द सेट ऑफ ए ई आय ओ यू अँड बी इज द सेट ऑफ आय ओ यू. है ना, बी इज द सेट ऑफ आय ओ यू म्हणजे बी काय असणार आहे, यूचा सबसेट असेल. तर आपल्याला कॉम्प्लिमेंट सेट लिहायचा आहे. तर कॉम्प्लिमेंट सेट काय असेल मग आता, हे 3 एलिमेंट सोडून बाकीचे जे राहिलेले म्हणजे काय राहतं, ए आणि ई. ए आणि ई इज द आर द एलिमेंट्स ऑफ युनिव्हर्सल सेट विच आर नॉट प्रेझेंट इन व्हॉट सेट बी. बी पण क्लिअर होईल म्हणजे याचा मिनिंग काय, युनिव्हर्सल सेटच्या सबसेटमध्ये नसलेले एलिमेंट म्हणजे काय असेल त्या सेटचे कॉम्प्लिमेंट असेल. जास्त कन्फ्युज करत नाही. आणि पुढे आपण आता ह्याची वेन डायग्राम सुद्धा कशी असेल ते चेक करूया. तर आता कॉम्प्लिमेंट सेटची वेन डायग्राम चेक करूया. सपोज यू इज द युनिव्हर्सल सेट. अगेन काहीतरी नवीन घेऊया पण आता 2, 4, 6, 8 and 10 are the element of universal set, whereas A is the subset of universal set 2, 4. ठीक आहे, and complement of A is what, 2, 4 सोडून सगळे 6, 8 and 10. आता याची वेन डायग्राम आपण रेक्टँगल घेऊया. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काय लिहून घ्यायचं आधी. आता युनिव्हर्सलला अजून करूया, यू हे आपण नेहमी काय करणार आहेत, बाहेर लिहायचं. ठीक आहे, युनिव्हर्सलच्या वेळेस यू काय करतो, बाहेर लिहिणार. आणि अजून काय, यूचा सबसेट काय असेल मग ए असेल, त्यामुळे आपण ए ला काय लिहून घेऊ आधी 2, 4. मग आता राहतं काय ए डॅश, मग इथे ए डॅश नाव द्या किंवा इकडे लिहिले तरी चालेल. ए डॅश आणि राहील काय मग 6 आहे, 8 आहे अँड 10 आहे. ह्याला तुम्ही शेडेड करा, पेनाने ड्रॉ करा किंवा व्हॉटएव्हर, नाही केलं तरी चालेल पण शक्यतो शेडेड करा किंवा लाईन्स मारू आपण, नाही का, क्रॉस लाईन मारू आपण. ठीक आहे, हे आतमध्ये नाही गेलं पाहिजे, फक्त हे बाहेरच राहू दे इथपर्यंत असं. ठीक आहे, म्हणजे हे काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट सेट. क्लिअर आहे? तर मित्रांनो आता याची प्रॅक्टिस सेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे, कारण व्हिडिओ थोडा लेंथी होतोय. तो टाइम मॅनेजमेंटमुळे आपण काय करूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की याची प्रॅक्टिस सेट पाहूया. आणि त्यामध्ये एक्झाम्पल बुक्स मधले पण असतील आणि अजून दुसरे पण एक्झाम्पल आपण घेणार आहोत, जेणेकरून एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला अजून क्लिअर असेल की एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात. ठीक आहे.